आयुष्याच्या वळणावर शिक्षकांचं मार्गदर्शन खूप मोलाचं असतं। हे शिक्षक आपल्याला आयुष्यात येणाऱ्या संकटाशी संघर्ष करायला शिकवतात। मात्र आता पुण्यातील काही शिक्षक हे आपल्या अस्तित्वासाठी लढत असताना पाहायला मिळत आहेत। पोर्टलद्वारे रयत शिक्षण संस्थेमध्ये 801 उमेदवार निवड होऊन आज 7 महिने कालावधी उलटले तरी नियुक्ती भेटली नाही। वंचित 801 उमेदवार पवित्र पोर्टलद्वारे घेतलेल्या TIT परीक्षेतील उच्च गुणवत्ताधारक उमेदवार असून त्यांना आमरण उपोषण करावे लागत आहे। तर त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। अभियोग्यताधारक चांगली गुणवत्ता मिळवून इथपर्यंत पोहोचलेले आहेत, ज्यांना जॉबची अतिशय गरज आहे आणि म्हणून ते सगळ्यांनी आम्ही रयतला निवड केली रयतची। असे 801 उमेदवार आहोत आम्ही, पण गेले 7 महिने झाले तर रयतने अजून आमच्याकडे बिलकुलही बघितलं नाही किंवा आमच्या आस्थापनाबद्दल किंवा आमच्या नियुक्तीबद्दल एकही शब्द काढलेला नाही, का तर न्यायप्रविष्ट जागा आहेत म्हणून। तर मागच्या वेळी आम्ही 16 दिवस आंदोलन केलं त्यावेळी आयुक्त साहेबांनी आम्हाला असं सांगितलेलं की जर म्हणजे काही तारखा दिल्या होत्या की त्या तारखेला जर न्यायालयातून काही नाही आलं तर तुमच्या आस्थापना आम्ही बदलून देऊ। मग आता ती वेळ आलेली आहे म्हणून आम्ही दुसऱ्यांदा परत एकदा आंदोलनावर इथे बसलेलो आहोत। तर आयुक्त साहेबांच्याकडे आमचं एकच मागणं आहे की आता तरी तुम्हाला जाग येऊ द्या, तुमच्या शब्दांना तुम्ही जागले पाहिजे आणि आमच्या आस्थापना बदलून आम्हाला द्या। आता आम्हाला रयतची काही गरज नाहीये, कारण की 7 महिने आम्ही वाट बघतोय आणि रयतकडून एकही गोष्ट एकही न्यूज बुलेटिन आयुक्तांच्याकडून किंवा रयतकडून आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाहीये। त्यामुळे आता 7 महिने होऊन गेले आणि आमचा आता एक लास्ट स्टेज झालेली आहे की म्हणजे म्हणतो आपण की 2 महिने 3 महिने नंतर आपण न्यायालयामध्ये मधून आपल्याला न्याय मिळेल, तर तसं काही आतापर्यंत झालेलं नाही। म्हणून आयुक्तांच्याकडे अगदी आवर्जून आमची विनंती आहे की तुम्ही दिलेला शब्द आता तुम्ही पाळलाच पाहिजे आणि आमचं समायोजन करून आमचा आस्थापना बदल देऊन आम्हाला दुसरीकडे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा खासगी संस्थांमध्ये आमच्या स्व जिल्ह्यामध्ये आम्हाला नोकरी मिळून द्यावी। धन्यवाद। आजपासूनच सुरू करतोय, पण त्यासाठी म्हणजे आयुक्त साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांच्याकडे आमची मागणी आहे की आम्ही आमरण उपोषणाला बसले, मग ज्या पद्धतीने ही लोक जर न काही खाता पिता बसले असतील तर त्यांची दखल तुम्हीच घेतली पाहिजे। त्यांना जर काय झालं तर त्याची जबाबदारी पूर्णपणे तुमची असणार आहे। मागणी एक मिनिट एकच आहे ती म्हणजे नियुक्ती मिळवणे। आता कोणत्या पद्धतीने कशी द्यायची ते आयुक्तांनी त्यांनी बघून घ्यावं, कारण की आम्हाला अभियोग्यताधारक म्हणून किंवा गुणवत्ताधारक म्हणून आमची फेब्रुवारी महिन्यात नियुक्ती कशी झालेली आहे किंवा आम्ही निवड यादीमध्ये आलेलो आहोत, पण फक्त नियुक्ती हातात नाही म्हणून अजून आम्ही नोकरीवर रुजू झालेलो नाही किंवा आम्हाला शाळा अजून मिळालेल्या नाहीत। मग त्यामुळे आम्हाला शाळा मिळवून देणं, आमचं आस्थापना आम्हाला मिळवून देणं ही त्यांच्याकडे राहिला तो विषय की आयुक्तांनी लवकरात लवकर त्या गोष्टीची पूर्तता करावी। पवित्र पोर्टल 2022 मार्फत रयत शिक्षण संस्थेसाठी शिफारस पात्र केलेल्या पण 7 महिन्यापासून नियुक्तीपासून वंचित असलेल्या एकूण 801 उमेदवारांना तात्काळ आस्थापना बदलून नियुक्तीचे आदेश देण्यात यावे। तसेच वर्षानुवर्ष शिक्षक भरतीत पडलेला खंड आणि वयोमर्यादेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षण सेवक रद्द करावे। तसेच आस्थापना बदलून नियुक्ती देण्याची मागणी समस्त गुणवत्ताधारक विद्यार्थी करत आहेत। आस्थापना बदलून नियुक्ती मिळेपर्यंत हे आमरण उपोषण केले जाणार आहे। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।